छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। आज या ठिकाणी शिवसेना पुणे शहर व एकनाथ शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे नवरात्री फेस्टिवल 2025 भव्य मोफत दांडिया महोत्सवाच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे भाग्य विधाते बहिणींचा लाडका भाऊ अनाथांचा नाथ, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, माझे गुरुवर्य आदरणीय एकनाथभाई शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। सर्वात प्रथम मी पुणे शहराच्या वतीने जमलेला सर्व तमाम माता बहिणींच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो। खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी साहेब आल्यानंतर निश्चितच आपल्या सर्वांना एक ऊर्जा मिळाली आहे। जे काही साहेबांनी 3 वर्षामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ते 70 वर्षामध्ये विरोधकांना जमले नाही, असे ऐतिहासिक निर्णय सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेसाठी साहेबांनी घेतले। विशेष करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन, वारकऱ्यांसाठी असन, शेतकऱ्यांसाठी असन, विद्यार्थ्यांसाठी असन, त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून लाखो लोकांचा जीव या ठिकाणी साहेबांनी वाचवलेला आहे। असे अनेक निर्णय साहेबांनी घेतलेले आहे आणि इथून पुढे कुणी ते निर्णय घेणार नाही। आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना साहेब नेहमी बळ देत असतात। जे काही समाजामध्ये आज ह्या नाना भानगेला किंमत मिळाली ते फक्त एकनाथभाई शिंदेमुळे मिळाले। ज्या पक्षात गुरी होतो त्या पक्षाला काही घेणे देणे नव्हतं। चांगले चांगले कार्यकर्ते तेवढं चांगलं काम करतात, पण त्याला कधी त्यांच्या पाठीवर थाप दिली नाही। म्हणून आज आमच्या साहेबांमुळे या भागामध्ये जवळजवळ 500 कोटी रुपयाची विकास कामं झाली। 15 वर्ष नगरसेवक असतानाही कामं झाली नाही, परंतु साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं, त्या भागामध्ये विकासाचं काम करण्याची संधी दिली। पुन्हा एकदा साहेब या ठिकाणी येतील त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून येतील असं मी आयुष्याच्या चरणी प्रार्थना करतो। जय महाराज। मी नानाला सांगितलं पुण्यात पण ठाण्यासारखं काहीतरी कर बाबा, आणि मग पुण्यामध्ये देखील आज या ठिकाणी त्याने या भव्य दिव्य दांडिया नवरात्रोत्सवाचं आयोजन केलं। पुण्यामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा गरबा आयोजित केलाय, दांडिया आयोजित केलाय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने नाना भानगिरे याचं अभिनंदन करतो, मनापासून त्याला शुभेच्छा देतो। हजारो या ठिकाणी सगळे देवी भक्त, अंबे मातेचे भक्त एकत्र आले आणि परंपरा नाना भानगिरे पुढे नेतोय, त्याबद्दल त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो।